हॅलो ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. आणि आम्ही आलेलो आहोत हरिहरेश्वरमध्ये. तर जिथे आम्ही स्टे केला आहे त्या रिसॉर्टचं नाव आहे अलाइव बीच रिसॉर्ट. आणि मी आता तुम्हाला देत आहे आमची रूम टूर. तर चला मी दाखवते आमची रूम कशी आहे. ही बाल्कनी आहे आम्हाला. आणि आमच्या रूमचं म्हणजे आमच्या कॉटेज जे आहे त्या कॉटेजचं नाव आहे लिटिल वुड्स कॉटेज. आणि AC कॉटेज आहे. तर तुम्हाला आता मी रूम टूर देते. ही अशी मस्त अशी रूम आहे, प्रशस्त आणि किंग साइज बेड आहे. आणि इथे आहे एक छोटीशी बाल्कनी, ज्याच्यामध्ये तुम्ही बसून मस्त चाय कॉफी एन्जॉय करू शकता. आणि या साईडला दिलेला आहे एक TV. आणि हा आहे TV युनिट. इथे आम्ही आमची बॅग ठेवलेली आहे. आणि इथे केटलसुद्धा दिलेला आहे जर तुम्हाला चहा कॉफी बनवायचा असेल, गरम पाणी प्यायचं असेल. आणि इथे तुम्हाला चहा बनवण्यासाठी कॉफी बनवण्यासाठी ब्रूची कॉफी आहे. ही टेटलीची हे काय चहा पावडर चहा. आणि पाण्याच्या 2 बॉटल्स दिलेल्या आहेत. मस्त असं ग्लास पण बघा कसे मस्त क्लीन रॅप करून ठेवलेले आहेत. आणि इथे एक कबर्ड दिलेला आहे. असं तुम्ही ह्याच्यामध्ये तुमचं सर्व सुटकेस बॅग्स ठेवू शकता, कपडे हँग करू शकता. आणि इथे AC सुद्धा आहे. आणि लाईट्स पण अशा मस्त मस्त आहेत. आणि सीलिंग पण बघू शकता तुम्ही किती छान आहे. आणि इथे दिलेला आहे एक मिरर. आणि मिरर बरोबर आहे एक टेबल, जिथे बसून तुम्ही मेकअप करू शकता. एक टेलिफोन आहे, वायफाय आहे. आणि हे आहे वॉशरूम. वॉशरूम पण खूप छान क्लीन आहे. आणि गीझर दिलेला आहे, टॉवेल्स दिलेले आहेत, 2 सेट्स ऑफ टॉवेल आहेत. आणि इथे एक मिरर दिलेला आहे, हँड टॉवेल दिलेला आहे मस्त बेसिन जवळ. आणि तुम्ही हे पाहू शकता इथे सर्व जे शॉवरसाठी लागतं ते शॉवर जेल आणि फार्म फ्रेश हे काय आयुर्वेदिक बॉडी लोशन दिलेले आहेत. सोप दिलेला आहे, डेंटल किट म्हणजे ब्रश, इवन मेडिकेअर किट. ओके. आणि हे कॉम्ब. ओके. बँडेड आणि हे बर्ड्स दिलेले आहेत. आणि इथे मिरर छान आहे, क्लीन आहे. हे पण असं मस्त सॅनिटाईज करून दिलेलं आहे कमोड. इथे पण एक डस्टबिन आहे, आतमध्ये एक डस्टबिन आहे. मस्त आहे अशी रूम. इथे बघू शकता बाहेर गॅलरीमधून असा मस्त पूर्ण ग्रीनरी आहे, ग्रीन व्ह्यू आहे पूर्ण. फ्लॉवर्स आणि मस्त मस्त झाडं लावलेली आहेत त्यांनी. इथे समोर तुम्ही बसून ब्रेकफास्ट करू शकता, डिनर लंच एन्जॉय करू शकता. टेबल दिलेला आहे, अम्ब्रेला मस्त असं. तर आता आम्ही फ्रेश होतो आणि मग तुम्हाला पूर्ण रिसॉर्टची टूर देणार आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनेलला तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा. तर आज मी तुम्हाला देणार आहे पूर्ण रिसॉर्टचा टूर. जर तुम्ही दिवे आगार, श्रीवर्धन, आरावी बीच आणि हरिहरेश्वर या ठिकाणी फिरण्यासाठी येणार असाल
तर तुम्ही या रिसॉर्टमध्ये स्टे करू शकता. खूप मस्त रिसॉर्ट आहे आणि इथल्या सर्व्हिसेस पण खूप छान आहेत. आणि इथून काही सेकंदाच्या अंतरावरती बीच आहे. मस्त समुद्रकिनारा आहे, एकदम स्वच्छ, क्लीन आणि लेस क्राउडेड. वाव, इथे सगळे तुळशीची झाड आहेत. किती मस्त आहेत ना. किती मोठं आहे हे. झुला आपण नंतर खेळूया. इथे झुला आहे खेळायला. तर या रिसॉर्टमध्ये एक मिनिट मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. आता आम्ही जात आहोत समुद्र किनाऱ्यावर. ही सुद्धा रिसॉर्टचीच प्रॉपर्टी आहे. इथून बाहेर बघा, समोरच आहे समुद्र किनारा, फक्त काही सेकंदाच्या अंतरावर. रिसॉर्टच्या समोर आहे मस्त असा प्रायव्हेट बीच आणि खूप सुंदर आहे. कोणी सुद्धा नाहीये, फक्त आम्ही दोघेच आहोत आणि पूर्णपणे क्लीन असा बीच आहे. तुम्ही बघू शकता. इकडे काय चालू आहे कृष्णा तुझं? हे आहे इन हाऊस रेस्टॉरंट. इथे तुम्हाला लंच आणि डिनर ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतं, पण ब्रेकफास्ट तर आपल्या टॅरिफमध्ये इन्क्लुडेडच असतं. इथे प्रत्येक कॉटेजला असं डिफरंट नाव देण्यात आलेलं आहे. आपल्या कॉटेजचं नाव आहे लिटिल वूड आणि आमच्या बाजूला आहे मॉर्निंग स्टार आणि इथेच बाजूला अजून एक कॉटेज आहे, त्याचं नाव आहे द नेस्ट. आणि त्याच्या बाजूला एक कॉटेज आहे, त्या कॉटेजचं नाव आहे फॅन्टसी. असं मस्त डिफरंट खूप छान नावं दिलेली आहेत कॉटेजला. हे आहे फॅमिली कॉटेज. हे कॉटेज साईजमध्ये बाकीच्या कॉटेजपेक्षा मोठं आहे. या कॉटेजचं नाव आहे ओशियन ब्रीज. मस्त असा प्रशस्त इथे लिव्हिंग रूम दिलेला आहे आणि लिव्हिंग रूममध्ये मस्त टीव्ही आहे, फ्रीज आहे आणि इथे साईडला एक सोफा दिलेला आहे. सोफा कम बेडच आहे, तिथे एक माणूस झोपू शकतो आरामात. आणि इथे समोर बेसिन आहे आणि वॉशरूम आहे. इथे सुद्धा एक केटल दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही चहा कॉफी बनवू शकता आणि इथे सर्व साहित्य दिलेलं आहे जे चहा कॉफी बनवण्यासाठी लागतं. आणि आता आपण बघूया वॉशरूम. वॉशरूम पण खूप मोठ्या साईजमध्ये आहे आणि मस्त क्लीन आहे. आणि इथे वॉश बेसिन दिलेला आहे, एक मिरर दिलेला आहे, हँड टॉवेल दिलेला आहे, गीझर दिलेला आहे आणि मस्त असं सॅनिटाईज करून दिलेलं आहे.
हा आहे या कॉटेजचा बेडरूम. बेडरूम मध्ये एक मस्त किंग साइज बेड आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त विंडो मधून प्रकाश येत आहे आतमध्ये आणि इथे आहे टीव्ही आणि चहा कॉफी बनवण्यासाठी जे काही लागतं ते सर्व अवेलेबल आहे. इथे कबर्ड आहे. कबर्ड मध्ये तुम्ही तुमचं साहित्य ठेवू शकता, सर्व सामान ठेवू शकता, बॅग्स ठेवू शकता आणि विंडो मधून मस्त असा ग्रीन व्ह्यू दिसत आहे. या कॉटेजमध्ये सुद्धा बेडरूममध्ये एक एसी आहे आणि लिव्हिंग एरियामध्ये सुद्धा एक एसी दिलेला आहे. इथे बाहेर मस्त अशी स्पेस दिलेली आहे जिथे तुम्ही फॅमिली टाइम एन्जॉय करू शकता किंवा तुमच्या फ्रेंड्स बरोबर आला असाल तर मस्त पार्टी एन्जॉय करू शकता. हॅलो, तर आज आपल्याबरोबर आहेत, तुमचं नाव? मनोज मलेकर. मनोज मलेकर. तर आज आपल्याबरोबर आहेत मनोज मलेकर आणि आज आपल्याला हे सांगणार आहेत की यांच्या रिसॉर्टचे टॅरिफ कसं आहे पर नाईट आणि किती रूम आहेत टोटल किती रूम आहेत? 4 कॉटेजेस आहेत, एक फॅमिली सूट आहे. अच्छा, 4 कॉटेजेस एक आहेत family आणि एक suite. फॅमिली सूट आहे. हां. आणि तर रेट ते- काय आहे? जे 4 कॉटेजचे 5100 असतं. अच्छा, आणि 5100 आणि फॅमिली सूटचे 6500. 6500 हां, फॅमिली सूट ही family जी suite. मोठी फॅमिली मोठी सूट आहे. family, हां. टोटल किती जण राहू शकतात तिथे? त्यामध्ये फॅमिली सूटमध्ये 7-8 लोक राहू शकतात. 7 ते 8. 7 ते 8. ओके, म्हणजे तुम्ही एक्स्ट्रा मॅट्रेस प्रोव्हाइड हां, करता. प्रोव्हाइड. आणि जे कॉटेज आहेत तिथे त्याच्यामध्ये 4 लोक राहू शकतात कंपल्सरी. 4. साईड. हां हां, ओके. तर आणि वीकेंडसाठी वेगळा रेट आहे? हां, त्यामध्ये थोडं कमी फार होऊ शकतो वीकेंडसाठी वगैरे. ठीक आहे. ब्रेकफास्ट इन्क्लूडिंग असतो त्याच्यामध्ये. ब्रेकफास्ट. ओके, ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे आणि खूप मस्त ब्रेकफास्ट होता आज आम्ही केला. ट्रॅडिशनल आंबोळी जे असतात, आंबोळी आणि चटणी ते होतं, खूप टेस्टी होतं, मला खूप आवडलं. आणि पोहे, शिरा, उपमा हो, उपमा पण उपमा हे सर्व असतं. चहा, कॉफी, ब्रेड, बटर, अजून हो, काय? घावन चटणी असते. घावणं पण असतात इथे. मस्त होता ब्रेकफास्ट आणि रात्री आम्ही डिनर पण केला. खूप डिनर टेस्टी यम्मी होता. इवन फिश फ्राय आणि नॉनव्हेज चिकन पण भेटतं. हो, चिकन पण भेटतो. ओके, गावरान कोंबडी गावरान भेटते. कोंबडीचं पण भेटतो. मस्त इथे नॉनव्हेजचा पण तुम्ही बेत करू शकता. पोपटी वगैरे बार्बिक्यू वगैरे पण असतो इथे. हां. वाव, इथे पोपटी आणि बार्बिक्यू पण तुम्ही ऑर्डर देऊन प्लॅनिंग करू शकता आणि चांगलं मस्त जेवण होतं. सोय असते तिथे. काही हट आहे तिथे, हां. कॅम्पची सोय असते तिथे. ओके, कॅम्पफायर पण असतं इथे. खूप छान आहे रिसॉर्ट. जर तुम्हाला इथे व्हिजिट करायचं असेल हरिहरेश्वर किंवा तुम्ही दिवेगारला जरी आला असाल तरी तुम्ही इथे स्टे करू शकता. तर खूप छान आहे हे रिसॉर्ट आणि समुद्रापासून अगदी किती 1 मिनिटवर असेल. 1 मिनिट असेल. 1 मिनिटाच्या अंतरावर आहे. इथे समुद्र जवळ आहे. हो. पूर्ण प्रायव्हेट बीच आहे इथे समोरच. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू. ब्रेकफास्ट खूप टेस्टी होता आणि मेन म्हणजे आपलं ट्रॅडिशनल कोकणी फूड जे असतं, घावणं नव्हते आज आंबोळी होत्या. तर मला आंबोळी खूप आवडल्या आणि इवन आम्हाला घावणं पण खूप आवडतात आणि चटणी पण खूप छान होती. मला खूप आवडला ब्रेकफास्ट. तुम्ही दिव्या आगारमध्ये जाल तर तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये म्हणजे जो टॅरिफमध्ये इन्क्लुडेड असतो ना अनलिमिटेड ब्रेकफास्ट, त्याच्यामध्ये तुम्हाला दिव्या आगारमध्ये घावणं किंवा आंबोळी मॅक्झिमम हॉटेल्समध्ये नाही अवेलेबल. मी खूप कॉल करून विचारलं होतं की आम्हाला घावणं ट्रॅडिशनल फूड भेटेल का, कोकणी ट्रॅडिशनल फूड भेटेल का, पण ते तिथे नव्हतं. तिथे मॅक्झिमम पोहे, ब्रेड, बटर, उपमा वगैरे असंच होतं किंवा पुरी भाजी. जशी आम्ही दिव्या आगारमध्ये जिथे राहिलो होतो तिथे पुरी भाजी होती. तर मला हे खूप आवडलं की आपलं ट्रॅडिशनल फूड ठेवलं आहे यांनी ब्रेकफास्टमध्ये, ते पण अनलिमिटेड तुम्ही खाऊ शकता. खूप छान वाटलं आम्हाला इथे राहून आणि खूप रिलॅक्सिंग वाटलं. मेन म्हणजे इथे बीच खूप वॉकिंग डिस्टन्सवर आहे, कधी पण तुम्ही जाऊ शकता आणि एन्जॉय करू शकता आणि खूप क्लीन बीच आहे इथे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा.
भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.